नमस्कार मंडळी. पुस्तकांच्या गोष्टी या माझ्या उपक्रमातली आजची ही चौथी गोष्ट आहे. आज मी मनकल्लोळ या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. पुस्तकाचे लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी. पुस्तकाचे 2 भाग आहेत. हे पुस्तक मनोविकास प्रकाशनानं प्रसिद्ध केलं आहे. पुस्तक चाळायला घेतलं आणि माझं मन लगेचच 45-46 वर्ष मागे गेलं, किंबहुना त्याही थोडंसं मागे. माझे आजोबा, आईचे बाबा डोळ्यांसमोर आले. मी असेन त्यावेळी 2री-3रीमध्ये. त्यांची प्रेमळ प्रतिमा मला उत्तम आठवते. तशीच ते आजारी असतानाची त्यांची प्रतिमा देखील ठळकपणे डोळ्यांसमोर आहे. ज्या काळी प्रवास अत्यंत कठीण होता, त्यावेळी ते घरच्या गाईचं खरवस आम्हा नातवंडांना द्यायला अलिबाग तालुक्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातून लॉन्चने भाऊच्या धक्क्यावर उतरून मुलुंडला येत. काही काळानंतर त्यांची मनस्थिती कमालीची बिघडली. कशाचंच भान राहिलं नाही. शेवटी त्यांना दुर्दैवाने मुलुंड जवळच्याच असलेल्या विड्यांच्या इस्पितळात ठेवावं लागलं. दुसरा पर्यायच नव्हता. आजोबा आम्हा नातवंडांना प्रेमाने खरवस आणत. त्याच आजोबांना शाळेतून घरी आलो की मुलुंड पूर्वेहून चालत मुलुंड पश्चिम आणि ठाण्याच्या मध्ये मोकळ्या माळरानावर असलेल्या इस्पितळात मी रोज त्यांच्यासाठी डबा घेऊन जात असे. त्यांना वॉर्डमधून बाहेरच्या गॅलरीत असलेल्या बाकड्यावर आणत. अनोळखी आणि हरवलेल्या नजरेने काय खातोय हे देखील न कळता ते डब्यातलं काही बाई खात. दिलेलं पाणी पीत. मी बरोबर आणलेल्या छोट्या टॉवेलने त्यांचं तोंड पुसत असे. मग ते आतल्या वॉर्डात निघून जात. त्यावेळी मला फार काही कळत नसे. आजारी आजोबांना डबा द्यायचा आहे हीच भावना असे. आजही त्यांचा तो चेहरा आठवतोय. त्यावेळी तिथे नेण्याच्या अगोदर त्यांना शॉक दिलेले होते असं आईने मला नंतर कधीतरी सांगितल्याचं देखील मला आठवत आहे. शॉक ट्रीटमेंट म्हणजे काय ते आता पुस्तक वाचल्यावर कळलं. मन खूप अस्वस्थ झालं. तिथेच ते गेले. बहुतेक वर्षभरानंतर. काही वर्षांनंतर माझ्या आईची परिस्थिती जवळजवळ तशीच झाली. विजेसारखं काम करणारी, करारी, अतिशय मेहनती, तेजस्वी असलेली माझी आई या आजारामुळे एकदम निष्क्रिय आणि निस्तेज झालेली मला आठवते. तिची ती वाईट अवस्था 2-1 वर्ष होती. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे पुस्तक चालताना या सगळ्या गोष्टी मला आठवल्या आणि पुस्तक एका वेगळ्याच आवेगात वाचलं गेलं. पुस्तकात सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती नसलेले अनेक महत्त्वाचे विषय आहेत. त्या विषयांचा आवाकाच इतका विस्तृत आणि मोठा आहे की त्यावर काही बोलावं याची माझी 1% देखील पात्रता नाही आहे. त्यामुळे माझं हे बोलणं तर्कापेक्षा भावनिक आहे. समजून घ्या. पुस्तक वाचल्यावर कळतं की या 2 लेखकांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी किती विविध विषयांचा खोल अभ्यास केला आहे. किती पुस्तकं वाचलीत. यातला प्रत्येक विषय प्रचंड गहन आहे. असे कितीतरी विषय पुस्तकात उलगडून सांगितलेले आहेत. त्यांनी या असंख्य पुस्तकांची पारायणं करून त्या विषयातल्या बहुतेक गोष्टी जाणून समजून घेऊन सोप्या करून या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. पुस्तकाविषयी काही बोलण्याच्या अगोदर मी अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीला मनापासून नमस्कार करतो. हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. नक्कीच मिळतो. मुख्यतः स्वतःसाठी आणि आपल्या आप्तांसाठी देखील. मुंबई IITच्या 1972 या बॅचचे केमिकल इंजिनियर असलेले, जागतिक कीर्तीचे बुद्धिवंत, अनेक आंतरराष्ट्रीय बलाढ्य कंपन्यांचे सर्वोच्च अधिकारी, प्रथित यश लेखक असलेले अच्युत गोडबोले आपल्या प्रस्तावनेत सुरुवातीलाच IITचा BTech, IIMचा MBA असलेल्या अतिशय हुशार अशा संतोष नावाच्या मुलाची गोष्ट सांगतात. संतोष कामात तर हुशार असतोच, पण त्याला पाश्चात्य संगीताची, इंग्रजी साहित्याची, इंग्रजी सिनेमांची प्रचंड आवड असते. त्याने अमेरिकेत देखील दीर्घकाळ राहून नोकरी केलेली असते. पुढे त्याला स्किझोफ्रेनिया होतो. चित्रविचित्र भास व्हायला लागतात. आजार बळावत जातो. त्याची नोकरी जाते. एका अतिशय चांगल्या कुटुंबाची फरफट होते. एवढ्या हरहुन्नरी आणि हुशार असलेल्या संतोषची नंतरची ही परिस्थिती ऐकून आपण सुन्न होतो.
खरं तर तिथेच आपल्याला आतून पुस्तकाबद्दल आकर्षण आणि महत्त्व वाटायला लागतं. त्यात ते त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या ऑटिझमची देखील गोष्ट सांगतात. ते पुढे सांगतात की त्यांनी हजारो हुशार मुलं काम करताना बघितली, कॉर्पोरेट जगातले बरेच बदल देखील बघितले. प्रगती जरूर झाली, पण त्याचबरोबर इथे काम करणाऱ्या हुशार माणसांचा प्रचंड मानसिक ताण, नैराश्य, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, चंगळवाद, चिंताग्रस्तता असे अनेक विकार देखील जवळून अनुभवले. या सगळ्या गोष्टींचा कुटुंबावर होणारा परिणाम, घटस्फोट, गृहकलह, आत्महत्या, लैंगिक प्रश्न अशा अनेक प्रकारची जबर किंमत या मुलांना मोजावी लागली. हुशार आणि मोठ्या पदावर काम करणाऱ्यांच्या लठ्ठपणामागे नुसतं बर्गर पिझ्झा खाणं नसतंच, तर असतं नैराश्य आणि अतिमानसिक ताण. वयाच्या 30व्या वर्षापासूनच या मुलांना रक्तदाब, हृदयविकार, डायबिटीस, अँझायटी, स्ट्रेस असे अनेक प्रकार होतात. त्यात प्रचंड चंगळवाद देखील त्यांना घेरत असतो. या सगळ्या अशा अनेक गोष्टींवर पुस्तकात विस्तृतपणे लिहिलं गेलं आहे. हे सगळं वाचताना आपण नकळत अशा अनेक अगोदर कधीही न विचार केलेल्या गोष्टींचा विचार करायला लागतो. IT क्षेत्रात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या पुण्याच्या सुप्रसिद्ध लेखिका नीलांबरी जोशी, त्या मराठी इंग्रजी साहित्य, संगीत, हिंदी इंग्रजी चित्रपट, समाजव्यवस्था अशा अनेक विषयांवर फेसबुक आणि अनेक माध्यमातून सतत लिहित असतात. त्यांची प्रस्तावना वाचून तर आपण आश्चर्यचकित होतो. खूप प्रेरणा आणि आश्वासन देणारी अशीच त्यांची गोष्ट आहे. त्या सुरुवातीलाच लिहितात की आयुष्यातल्या एका पर्वात हातात येईल त्याची राख होईल अशी स्थिती असते. त्या वाईट अवस्थेविषयी त्या लिहितात, दिन गुजरता नहीं, रात कटती नहीं, जख्म ऐसे दिया है कि भरता नहीं, आंखें वीरान है, दिल परेशान है. गाण्यातला शब्द खरा वाटावा अशी स्थिती. अनेक दीर्घ काळोख्या रात्री गेल्या. त्या पुढे म्हणतात की यातनं काहीही मार्ग उरलेला नाही, म्हणून त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला. पण काही दिवसांनी ऊर्जा आणि उमेद मिळाली. खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या. आज उत्तम, आनंदी, यशस्वी लेखिका, हौशी चित्रकार म्हणून सुंदर आयुष्य जगत आहेत. त्या म्हणतात की घरातल्या कुणालाही थोडासा जरी मनोविकार असेल तरी ते घर आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक अशा सगळ्या बाजूनी भरडून निघतं. एकूण सगळं घरच नकारात्मक होऊन जातं. त्या पुढे म्हणतात की आज जगात मृत्यूच्या कारणांमध्ये 2 प्रमुख आजार आहेत, कॅन्सर आणि हृदयरोग. मात्र 2020 नंतर डिप्रेशन, नैराश्य या मानसिक आजारांमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असेल. त्या सांगतात की त्यांनी जो त्रास, एकटेपणा, प्रचंड घुसमट, सर्व काही संपल्याची जाणीव अशा सगळ्या वाईट गोष्टी भोगल्या, मनाच्या त्या भयानक अवस्थेतून त्या गेल्या असल्याने असे ते भोग कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत. अत्यंत वाईट परिस्थितीनंतरही आयुष्य आनंदी आणि स्वाभिमानी असू शकतं हे त्यांना कळलं, त्यांनी अनुभवलं देखील. म्हणूनच ते इतरांना सांगावं या कळकळीनं त्यांना मनोकल्लोळ लिहावंसं वाटलं. मनोविकारांचा इतिहास, वर्गीकरण, समुपदेशन, उपचार, त्यातल्या वेगवेगळ्या पद्धती, सेक्शुअल डिसऑर्डर, स्त्रियांच्या अनेक प्रकारच्या डिसऑर्डर्स, पेडोफिलिया, सेक्शुअल सॅडिझम, सायकोथेरपी, सायकोफार्माकॉलॉजी, व्यसनाधीनता, फोबिया, एन्झायटी, सोशल फोबिया अशा अनेक विषयांवर पुस्तकात शेकडो गोष्टी आहेत. आणि नुसत्याच गोष्टी नाही आहेत, तर त्याची उदाहरणं देखील आहेत. आणि हे सगळं सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. आज जगातल्या 10 पैकी 4 माणसांना मानसोपचारांची गरज आहे. यातल्या स्वतःवर प्रचंड प्रेम करणारी नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर, तर प्रचंड संशयी आणि आत्मकेंद्री अशी पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे अनेक विकार पुस्तक आपल्याला सोप्या रीतीने समजावत राहतं. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण जगप्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे हा मनोरुग्ण झालेला होता. त्याला इलेक्ट्रिक शॉक दिले गेले होते आणि शेवटी त्यातच त्याने आत्महत्या केली. रॉबिन विल्यम्स या हॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला मनोविकार होता. गुरुदत्त या एकाकी अभिनेत्याला दारूचं जबरदस्त व्यसन होतं आणि शेवटी नैराश्याच्या टोकावर गेल्याने त्याने आत्महत्या केली होती. मायकल जॅक्सन, मर्लिन मॅनरो या हॉलिवूडच्या अतिशय सुप्रसिद्ध लोकांना देखील BDD नावाचा मनोविकार होता.
BDD म्हणजे बॉडी डिस्फॉर्मिक डिसऑर्डर. अशा अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींच्या गोष्टी ज्यांना मनोविकाराला सामोरं जावं लागलंय पुस्तक आपल्याला सांगतं. पुस्तक फार सुंदर आणि अनेक माहिती नसलेल्या पण आपल्याला अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टींचा उलगडा करणारं आहे. आज आपल्याकडे उत्तम शिक्षण, आर्थिक सुबत्ता असली तरी माणसं दोलायमान मानसिक स्थितीत असल्याची दिसतात. त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, आपण विचार करत नाही. पुस्तक वाचल्यावर मात्र अनेक गोष्टी कळतात, स्वतःबद्दलच्या, आपल्या जवळच्यांच्या. अशा गोष्टींचा आपण खरंच कधीच विचार केलेला नसतो. आपल्या समाजात आपल्याला काही मनोविकार आहे असा कोणी विचारच करत नाही. आपल्याला जसा कधीतरी ताप येऊ शकतो तसंच मनाला देखील थोडं आजारपण येऊ शकतं. हेच मुळी कोणाला मान्य नाही आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याचा विचारही कोणी करत नाही. परिस्थिती तशीच पुढे ढकलली जाते. बऱ्याच वेळा याचं पर्यवसन बिकट परिस्थितीत होतं. नाती मोडतात, घरं दुःखी आणि उद्ध्वस्त होतात. डॉक्टरांकडे जायचा कोणी सल्ला दिला तर ते कोणाला अजिबात आवडत नाही. उलट जो कोणी चांगल्या मनाने असा सल्ला देतो त्या माणसाशी सगळे संबंध आयुष्यभरासाठी तोडले जातात. मरणानंतर माणसाला जाळते ती चिता आणि जिवंतपणे जाळते ती चिंता. मन चंगा तो कठवती मे गंगा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. हे सगळं आपल्याला माहीत असूनही वास्तवात मात्र आपलं मन कायम दोलायमान असतं. पुस्तक या सगळ्या गोष्टी आपल्याला उत्तम समजावून सांगतंच, पण खोल विचार करायला प्रवृत्त करतं. ही गोष्ट सांगताना मी तर तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही आहे. पुस्तकात मात्र आपल्यासाठी अनेक मौलिक गोष्टी आहेत. पुस्तक आपल्या सगळ्यांना म्हणूनच आश्वासक वाटतं आणि वर एक सुंदर उमेद देखील देत राहतं. अनेक संतजनांनी मनाच्या आरोग्याचा महिमा आपल्याला सांगितलेला आहे. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक तर आपण शाळेत असल्यापासूनच वाचतोय. तरीही 24 तास, अहोरात्र, महिनोन्महिने, वर्षानुवर्ष एका सेकंदाचाही आराम न घेणाऱ्या आपल्या मनाला जर कधी सर्दी पडसं झालं, ताप आला तर थोडंसं औषध घ्यायला पाहिजे, इतकी साधी गोष्ट तरी पुस्तक आपल्याला सुचवतं, जे अगोदर आपल्याला मान्य नसतं. आणि नुसतंच सांगत नाही, नुसतंच सुचवत नाही, तर अनेक उदाहरणं, गोष्टी सांगून सुचवतं. पुस्तक वाचल्यावर नक्कीच वाटतं, अरे आपल्याला यातलं काहीच माहीत नव्हतं. यातल्या बऱ्याचशा गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर नक्कीच आपल्या अनेक समस्या आपल्याला सुरुवातीलाच कळतील. त्यावर योग्य उपचारासाठी आपण योग्य ठिकाणी जाऊ. आपलं घर, आपण, मित्रमंडळी यात आनंदाने वावरू, सुंदर नाती जपू. आयुष्याची ही वाट नक्कीच सुंदर असेल. मनकल्लोळ जरूर वाचा, खूप काही अमूल्य देणारं आहे. अजून एक गोष्ट सांगतो, खूप महत्त्वाची आहे. नीलांबरी जोशी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी माइंड जिम नावाचा एक अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या डिटेल्स नीलांबरी जोशी यांच्या फेसबुक वॉलवर आहेत. त्या देखील आवर्जून वाचा, समजून घ्या आणि त्यात सहभागी व्हा. माझी ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की सांगा. तुमचं मत ऐकायला मला आवडेल. ही गोष्ट माझ्या यूट्यूब चॅनलवर देखील आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना माझी ही गोष्ट ऐकायला सांगा. माझी ही गोष्ट तुम्ही शांत चित्ताने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या गोष्टीच्या वेळी भेटूच.